नटसम्राट हा 2016 मध्ये प्रदर्शित झालेला एक समीक्षकांनी प्रशंसित केलेला मराठी चित्रपट आहे, जो त्याच्या दमदार अभिनय आणि मार्मिक कथेसाठी ओळखला जातो। हा चित्रपट एका प्रसिद्ध नाटकावर आधारित असला तरी त्यात अनेक मनोरंजक तथ्ये आणि क्षुल्लक गोष्टी आहेत। हा चित्रपट नाना पाटेकर यांच्या वाढदिवसानिमित्त 1 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता, जो त्यांचा 65वा वाढदिवस होता। नटसम्राट या चित्रपटामध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी शाळेच्या मुख्याध्यापकाची छोटीशी भूमिका साकारली आहे। चित्रपटातील संवादाची खोली आणि नाट्य कलाकारांच्या जीवनाशी संबंधितता याबद्दल प्रशंसा केली जाते। शिवाय चित्रपटाचे यश महाराष्ट्राबाहेरही पसरले आहे आणि त्याचे विशेष प्रदर्शन UK, सिंगापूर, कॅनडा आणि अमेरिकेत झाले आहे। नटसम्राट हा चित्रपट FV यांच्या प्रसिद्ध मराठी नाटक नटसम्राटचे स्क्रीन रूपांतर आहे। शिरवाडकर 1970 मध्ये पहिल्यांदा रंगवलेला काही प्रेक्षकांना हा चित्रपट एक विश्वासू रूपांतर वाटला, तर काहींना तो अतिरेकी वाटला आणि तो लहान असू शकला असता। ज्यावेळी नटसम्राट प्रदर्शित झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट होता। नाना पाटेकर यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की अमिताभ बच्चन यांनी नानाजी अद्भुत अद्भुत म्हणत त्यांची प्रशंसा केली होती। उत्कृष्ट नानाजी आणि हिंदीमध्ये रिमेक केल्यास मुख्य भूमिका करण्यास त्यांनी नकार दिल्याने नानांनी गमतीने त्यांना विक्रम गोखलेचे पात्र साकारण्यास सांगितले। ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांनी नटसम्राट नाटकात मुख्य भूमिका साकारली होती। या नाटकाच्या निर्मितीदरम्यान नाना पाटेकर आणि महेश मांजरेकर यांनी त्यांना भेट दिली होती। नटसम्राट हा चित्रपट एका कलाकाराचा उदय आणि अस्ताचे वर्णन करतो। तो एकेकाळी कसा होता आणि म्हातारपणात तो काय बनतो हे सांगतो। ही समस्या आता चित्रपट सृष्टीत सामान्य झाली आहे, जिथे ज्येष्ठ कलाकारांना त्यांच्या म्हातारपणात विसरले जाते। नाना पाटेकर म्हणाले की जर हा चित्रपट हिंदी चित्रपटांसाठी रिमेक केला गेला तर अमिताभ बच्चन हे मुख्य नायक गणपतराव यांची भूमिका करण्यासाठी योग्य व्यक्ती असतील। नटसम्राट हा चित्रपट 1970 मध्ये पहिल्यांदा रंगलेल्या प्रख्यात मराठी नाटकावर कुसुमाग्रज यांच्या प्रतिष्ठित मराठी नाटक नटसम्राटचे स्क्रीन रूपांतर आहे। महाराष्ट्राव्यतिरिक्त नटसम्राट गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रदर्शित झाला होता आणि देशातील 400हून अधिक स्क्रीनवर दररोज सुमारे 1600 शो दाखवले जात होते। अभिनेता चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांच्या नटसम्राट या मराठी चित्रपटाला आमिर खानने पसंती दिली आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर मुख्य भूमिकेत आहेत। बॉलिवूड सुपरस्टार म्हणतात की हा चित्रपट अवश्य पाहावा। मी काल रात्री नटसम्राट पाहिला, काय चित्रपट आहे आणि नानांचा अभिनय किती अद्भुत आहे। खरोखर असे नट होणे नाही, असे आमिरने ट्विट करून सांगितले होते। चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक अजित परब हे देखील नाना पाटेकर यांच्या मुलापैकी एकाच्या भूमिकेत आहेत। चित्रपटात सुनील बर्वे आणि नेहा पेंडसे यांची खरी नावे मिस्टर बर्वे आणि नेहा अशी आहेत। बालकलाकारांनी त्याचे नाव मेघा ठेवले आहे, जे चित्रपटात नाना पाटेकर यांच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मेघा मांजरेकरचे खरे नाव आहे। नितीन देसाई यांनी नटसम्राट हे शीर्षक नोंदणीकृत केले होते आणि महेश मांजरेकर यांनी वारंवार विनंती करूनही त्यांनी सोडण्यास नकार दिला होता। ज्यावेळी नटसम्राट प्रदर्शित झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट होता। रीमा लागू यांना या चित्रपटात भूमिका ऑफर करण्यात आली होती, पण ही भूमिका त्यांच्यासाठी खूपच लहान आहे असे त्यांना वाटल्याने त्यांनी ती भूमिका नाकारली होती। तर मित्रांनो, नटसम्राट हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला होता मला कमेंट करून नक्की कळवा।